नवी मुंबई तुर्बे में आज समाजसेवक जनार्दन सुतार और समाज सेविका संगीता सुतार की ओर से वरिष्ठ नागरिकों को छाता वितरण और विद्यार्थियों का गुणगौरव कार्यक्रम आयोजित किया गया। कार्यक्रम में बीजेपी जिलाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटिल, हिंदी भाषी नेता राजेश राय, समाज सेवक जनार्दन सुतार, समाज सेविका संगीता सुतार, सुरेश अहिवले, प्रतीक सुतार खास तौर पर मौजूद रहे। यहाँ वरिष्ठ नागरिकों को छतरी बांटते हुए जिलाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटिल ने जनार्दन सुतार और संगीता सुतार के प्रयासों की सराहना की। तुर्बे में चल रहा यह कार्यक्रम वरिष्ठ नागरिकों के छाता वितरण और विद्यार्थियों के गुणगौरव का है। जनार्दन सुतार और संगीता सुतार के सौजन्य से आयोजित इस कार्यक्रम में बीजेपी जिलाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटिल के हाथों विद्यार्थियों को फाइल बांटी गई और वरिष्ठ नागरिकों को छातों की सौगात दी गई। बीजेपी जिलाध्यक्ष राजेश पाटिल ने जनार्दन सुतार और संगीता सुतार के जनसेवी कार्यों की सराहना करते हुए क्या कुछ कहा, सुन लीजिए। भारतीय जनता पार्टी इंदिरानगरच्या माध्यमातून या ठिकाणी आमचे लाडके समाजसेवक आणि माजी आमचे भारतीय जनता पार्टीचे सचिव सन्मान्य जनार्दन दादा सुतार आणि आपल्या कार्यसम्राट नगरसेविक माजी नगरसेविका संगीताताई सुतार यांच्या माध्यमातून या ठिकाणी आज ज्येष्ठांसाठी छत्री वाटपाचा कार्यक्रम आणि विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आहे। मलाही फार त्या ठिकाणी आनंद वाटला। कार्यक्रम अनेक जण ठेवतात, परंतु ज्यांना गरज आहे त्यांच्यासाठी खरी ती महत्त्वाची कार्यक्रम ठेवला पाहिजे असं मला वाटतं। आणि ह्या ठिकाणची एकूण लोकॅलिटी पाहता इथला जो वर्ग आहे तो झोपडपट्टी वजा चालीमध्ये राहणारा वर्ग आहे आणि ह्या वर्गासाठी त्यांच्या नक्की गरजा काय आहे, त्यांना नक्की काय हवं आहे हे पाहण्यासाठी तिथलाच एखादा समाजसेवक असावा लागतो आणि त्यांच्या गरजा त्यांना त्या ठिकाणी जी काही व्यवस्था पाहिजे ती व्यवस्था पाहण्याचं काम आमचे जनार्दन दादा सुतार यांनी केलेलं आहे आणि म्हणूनच त्यांना वाटलं की आम्ही छत्री द्यावी। मला खूप आनंद वाटला की आज अशा ठिकाणी मी कार्यक्रमाला आलो आहे ज्या ठिकाणी खरोखरच इथल्या लोकवस्तीची ही गरज आहे। ती गरज भागवण्याचं काम या ठिकाणी आमचे जे दाम्पत्य आहे सन्मान्य जनार्दन दादा सुतार आणि आमच्या माजी नगरसेविका संगीताताई सुतार यांच्या माध्यमातून झालेला आहे। मी त्यांचं खूप खूप या ठिकाणी कौतुक करतो आणि इथल्या रहिवाशांना माझ्याकडून मी शुभेच्छा देतो। प्रमुख पाहुणे नवनिर्वाचित कार्यसम्राट डॉक्टर राजेश पाटील सर उपस्थित राहिले, त्याबद्दल सर्वात मला जास्त आनंद वाटतं की या आमच्या वसाहतीसाठी जिल्हा अध्यक्ष जे आहेत ते स्वतःही तलागालाच्या कार्यकर्त्यापासून ते आजपर्यंत आले आहेत। त्यामुळे ह्या वसाहतीची काय समस्या असतील, त्या काय जाणीव आहे, काय हे त्यांना ज्ञात आहे आणि त्या अशा ज्यांनी कार्य केलं आहे त्याला त्या कार्याची पावती देण्यापेक्षा त्याला कार्य काय आहे ते कसं करायचं हे माहीत असल्यामुळं मला जास्त आनंद होतो। माननीय जिल्हा अध्यक्ष या ठिकाणी आल्यात आणि त्यांना हे आमच्या कार्यक्रमाची या वसाहतीच्या या लोकांच्या जनतेच्या सर्वांच्या भावना त्यांनी जाणून घेतल्या आणि त्याबद्दल सर्व जनताच्या वतीनं मी त्यांचे पहिले आभार मानतो। वहीं माजी नगर सेविका संगीता सुतार ने कहा कि वरिष्ठ जनों और विद्यार्थियों का मनोबल बढ़ाने के लिए यह कार्यक्रम आयोजित किया गया। उन्होंने जिलाध्यक्ष राजेश पाटिल के उपस्थिति के प्रति आभार जताया। मला अत्यंत आनंद वाटते की सालाबाद प्रमाणे 1995ला महानगरपालिका आपली आय थिंक स्थापन झाली होती। त्याच्या अगोदरपासून सुतार साहेब या इंदिरानगरच्या वास्तव्यासाठी किंवा या इंदिरानगर हे नाव हे सुद्धा सुतार साहेबांनी या वस्तीला दिलं आणि ही वस्तीची स्थापना झाली आणि मूलभूत सुविधा जी महानगरपालिका इथे स्थापन झाली नव्हती त्याच्या अगोदरपासून सुतार साहेब इथे कार्यरत राहून या जनतेची सेवा करण्यासाठी ते तत्पर होतेच आणि त्याचबरोबर त्यांच्यासोबत मलाही ती संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं करण्यासाठी मी सुद्धा इथे लगबग करून सालाबादप्रमाणे तर हे गुणगौरवचा जो आता आपण सत्कार समारंभ ज्येष्ठ नागरिकांचा केलेला आहे, वया वाटप असेल, छत्री वाटप असेल किंवा विद्यार्थ्यांचा गुणगौरव असेल, पण मुळात म्हणजे इथे शाळाच नव्हती
आणि अशा वेळेला इथे स्थानिक जी लोक होती ती उदरनिर्वाहासाठी सेवेसाठी बाहेर जात असताना आपल्या मुलांना शिक्षणापासून वंचित असत आणि त्यावेळेला मग सुतार साहेबांनी इथे एक शाळा ओपन करून स्वतःची एक आमची रूम होती, त्या रूममध्ये मी स्वतः येऊन आणि 2 आणखीन आम्ही टीचर्स लोक ठेवले आणि प्रत्येक घरात जाऊन मुलांना बाहेर काढून त्यांना शिकवलं आणि त्यांना 4थीपर्यंत आम्ही एकाच याच्यामध्ये एका साईडला आम्ही 1ली 2री घेत होतो, तर दुसऱ्या साईडला 2री 3री 4थी असं करून आम्ही 4थीपर्यंत इथे म्हणजे असे 1, 2, 3 वर्ष आम्ही शिक्षण त्यांना शिकवलं. त्याच्यानंतर 2005मध्ये जेव्हा मी निवडणुकीला इलेक्शनला उभे राहिल्यानंतर निवडून आल्यानंतर शाळेमध्ये तिथे शाळेची बांधकाम झालं आणि त्या शाळेमध्ये ही जी विद्यार्थी होते ह्या विद्यार्थ्यांना आम्ही तिथे ट्रान्सफर करून शिक्षण दिलं आणि मूलभूत गरजा ज्या होत्या म्हणजे अन्न वस्त्र निवारा जसं आपण बोलतो तशा प्रकारे इथे ही सुरुवात जी असेल तर ती खऱ्या अर्थाने सुरुवात सुतार साहेबांनी या इंदिरानगरच्या नावापासून त्या या वस्तीच्या लोकांना इथे करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि ते काम करण्याची जी संधी मला मिळाली. असे सुशिक्षित गावं होती आमची, पण इकडेच का निवडलं कारण इथे खरंच गरज होती आणि ती गरज करण्यासाठी काहीतरी आपल्याला चालना मिळते, काहीतरी आपल्याला काम करण्याची संधी मिळते. म्हणून आम्ही तुर्भा गावात असूनसुद्धा या साईडला आमची शेती असल्या कारणाने इकडे येऊन या नागरिकांना एक जो आपल्याला काय पाठबळ देत आहे किंवा आपल्याला जी काही सेवा करता येते ते सेवा करण्याचं काम सुतार साहेबांनी केलं आणि त्यांच्या हाताला हात लावून मी सुद्धा ते सहकार्य करण्याचं काम केलं आणि येणाऱ्या ज्या नंतरच्या ज्या इलेक्शन आल्या त्या इलेक्शनमध्ये उभं राहून निवडून आल्यानंतर लोकांनी मला भरघोस मताने निवडून दिलं आणि त्याच्यानंतर ज्या सुविधा आहेत त्या सुविधा तर आम्ही दिलेल्याच आहेत आणि आत्ताच आपले जे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष राजेश पाटील साहेब झालेले आहेत, डॉक्टर राजेश पाटील साहेब हे सुद्धा कार्यरत तितकेच आहेत कारण ते सुद्धा सक्षम आहेत. लहानपणापासून ते सुद्धा 99पासून ते किंवा 92पासून आय थिंक त्यांचं कार्य, पण त्यांचं खूप कार्य आहे आणि ते नक्कीच आम्हाला सहकार्य करतात आणि करतील ह्याची अपेक्षा मी पूर्ण जनतेच्या वतीनं मी त्यांच्यावर अपेक्षा ठेवलेली आहे आणि ते नक्कीच आम्हाला याच्यामध्ये यश देतील किंवा आम्हाला सहयोग करतीलच हे मी खात्री देते आणि पुन्हा या इंदिरानगरला राजेशाही पद प्राप्त होणारच आणि ह्या ज्या आपण समाज मंदिरामध्ये आपण इथं स्थायिक आहोत ह्याच समाज मंदिरमध्ये एक माझं छोटंसं असं घर होतं, त्या घरामध्ये आम्ही इथे शाळा मुलांना शिकवलं आणि त्याच याच्या जागेवर आता ही जागा आम्ही ट्रान्सफर करून ही समाजासाठी किंवा महानगरपालिकेला देऊन समाज मंदिर इथं स्थापना केलेली आहे आणि या समाज मंदिरामध्ये मग देवीचं उत्सव असतील किंवा गणपतीचा उत्सव असेल इथं साजरीकरण केलं जात असते आणि संपूर्ण इंदिरानगरचा लोकांचाही तितकाच आम्हाला पाठबळ आणि मनोबल त्यांचं लाभलेलं आहे. ब्यूरो रिपोर्ट TV1 इंडिया. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.